हाय हॅलो नमस्कार. मी मीनाक्षी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप की मस्त मजेत असाल. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर इथे मी ब्लॉगमध्ये सांगत आहे की आज ना मी यूट्यूबचं नवीन अपडेट बघितल्या जे म्हणजे खूप शॉक करण्यासारखे आहेत नवीन यूट्यूबरसाठी. मी पण एक नवीन यूट्यूबर आहे, त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा अपडेट दिलं आहे यूट्यूबने. ते म्हणजे डायरेक्ट शॉक बसण्यासारखंच आहे. आता पहिले यूट्यूबचं चॅनल ओपन केलं होतं तेव्हा 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम कंप्लीट करायचे, मग आपलं चॅनल मॉनिटाईज होतं. 4000 वॉच टाईम पूर्ण करा असं सांगितलं होतं, पण आता तसं नाही आहे. 31 जानेवारीपासून 8000 वॉच टाईम कंप्लीट करा, मग यूट्यूबची म्हणजे पुढची प्रोसेस करा असं काहीतरी सांगितलं आहे. तर प्लीज जे कोणी माझे नवीन यूट्यूबमध्ये आले असाल माझ्या चॅनलमध्ये, तर प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते पण तुम्ही कमेंट करून सांगा. आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, कारण ना तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. कारण तुम्ही सपोर्ट कराल तरच मी पुढे म्हणजे नवीन व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन. तर तुमचं मला म्हणजे तुमचं एखादं कमेंट जरी मला छान असं दिलं तर त्याच्याने माझं ग्रोथ वाढेल किंवा माझं मोटिवेट होईल तुमच्यापासून. असं काही कमेंट टाका. चांगलं असेल तर चांगलं टाका, व्हिडिओ चांगला असेल तर चांगलाच टाका, म्हणजे जेणेकरून मी तुमच्यासमोर छान असं प्रेझेंट करत जाणार आहे. कारण आजचा व्हिडिओ खूप छान आहे. आजचा व्हिडिओ म्हणजे असा आहे की घरातलं काही काम दाखवणार नाही आहे आणि नाही काही रेसिपी दाखवणार आहे. तर आज मी जाणार आहे बाहेर. तर बाहेर कुठे तर ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा आणि म्हणजेच तुम्हाला कळेल. आज मोक्षूच्या पप्पांनी सकाळी एकदम मोठा शॉक दिला. म्हणजे तेच असं की पटकन आपल्याला जायचं आहे बाहेर. म्हणजे आम्हाला माहितीही नव्हतं कुठे जायचं आहे काय. मला स्वतःला मोक्षूला मला माहीत नव्हतं आणि त्यांनी अचानक ठरवलं आणि मग आम्ही चाललो होतो चिवटीबारी आणि हरणबारी धरण, जे की आमच्या गावाजवळचं प्रसिद्ध असं ठिकाण आहे. इथे खूप लांबचे लोक येतात, जसे की मुंबई पुण्यात तिकडचे खूप लोक येतात. फॉरेनरसुद्धा येतात आमच्या इकडे. त्यांना खूप जास्त आवडतं आणि खूप लोक असे भेट घेण्यासाठी इथे येतात. तर आता हे आहे हरणबारी धरण. तिथे आम्ही वरती चढत आहोत. इथे बघा, तर इतकं सुंदर स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. डायरेक्ट वरती बघा, ढग वगैरे इतकं सुंदर डायरेक्ट जवळ दिसतंय ते. तर इतकं छान वाटतं ना. इथला व्ह्यू खूप सुंदर आहे आणि इथे ना खूप गाणे वगैरे शूट झालेले आहेत, खूप रील्स बनवले आहेत आणि खूप जास्त व्हायरल गेलेले आहे. असं हे ठिकाण आहे. आमच्या गावाचं शान म्हणून आहे. ही आहे हरणबारी, जिथे खूप म्हणजे प्रत्येक मुंबईकडचे सगळे जे काही मच्छी वगैरे भेटताना ते सगळे या धरणामध्ये आम्हाला भेटलेले आहे. आणि खूप प्रसिद्ध असे खूप प्रसिद्ध आहे इथलं धरण आणि इथले मच्छी वगैरे सगळे प्रकारचे भेटतात आपल्याला. आणि हे बघा, इथे ना आत्ताच रिसेंटली 2-3 हप्ते झाले, तिथे ना 2 मुलांचं म्हणजे बिचारे मासे पकडणारेच होते, जे नेहमी तिथे पोहत होते, तेच बिचारे वाहून गेलेले आहेत. तर ती पण एक दुःखद घटना अशी घडलेली आहे. तर तिथून निघालो आणि इथे आलो आम्ही चिवटीबारीमध्ये. तर इथे बघा, इतकं सुंदर असं व्ह्यू आहे. तर खूप सुंदर धबधबा आहे, तो बघण्यासाठी खूप लांबचे लोक आले. तसेच आम्ही पण आलेलो आहोत. आमच्या गावापासून काही थोडंसं दूर, बरं आहे जास्त दूर पण नाही आणि जवळ पण नाही असं आहे. तर छान आहे चिवटीबारी. थोडं इथे कॅमेरा हलतोय तर तो तुम्ही थोडं ॲडजस्ट करून घ्या आजच्या दिवस, कारण ना मोक्षूळ पण होता माझ्या हातात, त्यामुळे थोडंसं हालत होता कॅमेरा. तर इथे बघा, इतकं सुंदर. इथे खूप जास्त रील व्हायरल झालेलं आहे. इंस्टाग्रामला तुम्ही चिवटीबारी किंवा आपल्या यूट्यूबला तुम्ही चिवटीबारी काय आहे हे नक्कीच सर्च करा, जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल किती सुंदर हे ठिकाण आहे. आणि इथले धबधबे तर इतके सुंदर आहे, जो कोणी नवीन आला ना तो इथून निघण्याची इच्छाच होणार नाही. खूप सुंदर. आणि इथे ना इतकं सुंदर हे वातावरण होतं आणि वातावरणामध्ये छान असे खाण्यासाठी इथे मक्कीचे कणसं होते, जे की आम्ही खाल्ले. ते तुम्हाला पुढे मी पूर्ण दाखवते. तर इथे बघा, अशा काही पायऱ्या आहेत. आणि इथे ना आज बरं देवाची म्हणजे थोडीशी मेहरबानी म्हणावी आपण, की आज कमी पाऊस आहे. कारण पाऊस आमच्याकडे 24 घंटे चालू असतो, फक्त आजच काहीतरी आहे की कमी आहे. त्याच्यानंतर आम्ही गाडीत बसलो तर पुढे पाऊस चालू झाला आहे. ते तुम्हाला पुढच्या धरणावरती जाऊ ना तेव्हा तुम्हाला दिसेल. आणि तिथे काहीतरी असं नको घडायला पाहिजे अशी घटना पण होणार होती, पण ती थोड्यात वाचली आहे, ती तुम्हाला पण दाखवते. तर एवढ्या पायऱ्या उतरून इथे यायचं. तर इथे बघा,
छान असे धबधबे आणि ग्रीनरी खूप आहे. ज्यांना कोणाला असे वातावरणाचे व्ह्यूज, गावाकडचं व्ह्यू वगैरे बघायला आवडतं ना, त्यांनी इथे नक्की येऊन भेट द्या. कारण ना खूप सुंदर असं चिवटीबारी आहे. मी पण माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आलेली आहे आणि मला असं वाटत होतं मी डायरेक्ट जसं काही स्वर्गात आलेली आहे. तर इथे ना मोक्षूच्या पप्पांनी थोडे काही व्हिडिओ वगैरे घेतले. मी त्यांना फोटो काढायला सांगितलं तर त्यांनी व्हिडिओज घेतला, त्यामुळे आम्ही हसत होतो. तर इथे बघा धबधब्याचं ना थोडंसं इथे खाली बघा किती म्हणजे लहान मुलं होते तिथं. एवढे बंदोबस्त केलेले आहे तरी पण मुलं मुली तिथे, यंग मुलं मुली जास्त करून तिथे फोटोशूट करण्यासाठी जातात. तर त्यांनी प्लीज, जे कोणी माझे व्हिडिओ बघत असतील ना, त्यांनी प्लीज आपली स्वतःची काळजी घ्या. बघायला छान वाटतं पण ना तितकीच काळजी घेणंही महत्त्वाचं असतं. तर इथे वरती जे दाखवलं ना मी, तिथून पण वरतून एकदम सुंदर असं व्ह्यू दिसतं, त्याच्यासाठी ते आहे. तर इथे बघा मोक्षच्या पप्पांनी छान व्हिडिओ काढला. आणि इथे ना धबधबे बघण्यासाठी मला बघायचं होतं, तर त्यांना म्हटलं तुम्हीच कॅमेरा पकडा आता, कारण मला पण थोडं बघायची इच्छा होती. मी कॅमेऱ्यामध्ये शूट करत होते ना, तर माझं अर्ध लक्ष मोबाईलमध्ये होतं, जेणेकरून मला तुमच्या समोर हे प्रेझेंट करायचं होतं त्याच्यासाठी. तर बघा हा व्हिडिओ खूप छान, म्हणजे सगळेच व्हिडिओ चांगले आले, फक्त जेव्हा आम्ही आलो ना तेव्हाच थोडा कॅमेरा हलला. तर इथे बघा थोडंसं व्हाईट व्हाईट जे दिसतंय ना, ते धबधब्याचं पाणी होतं ना, ते टप्प्याटप्प्यावर इथे खाली येत होतं. ते खूप सुंदर जवळून दिसत होतं. लाईव्ह जेव्हा बघू ना आपण तेव्हा खूप छान आहे. तर तुम्ही जेणेकरून ना इथे बघण्यासारखं, पावसाळ्यामध्ये खूप मजा असते इथे बघण्यासारखी, खूप सुंदर. इथे पण खाली बघा पाणी पूर्ण असं टप्प्याटप्प्याने असं वाहत होतं. झरणा म्हणतात ना त्याला, तेच ते पाण्याचा झरणा होता तो. खूप सुंदर वाटत होतं ते. आणि इथे ना म्हणजे हे इथे चढायला उतरायला पण थोडंसं म्हणजे काळजी करून उतरायचं काम आहे. तर इथे ना जे बाजूला आहे ना व्हाईट, त्यांनी प्रोटेक्ट म्हणजे आपल्यासाठीच बनवलेलं आहे, जेणेकरून कोणी पडायला नको तसं. तर काही मुलींना तिथे बाजूला जाऊनसुद्धा तिथे त्याच्यामधून बाहेर निघून गेल्या आणि तिथून फोटो वगैरे काढले. तर इथे बघा मी चढत होते ना, इथून डायरेक्ट काही अशा डेंजर पळत आल्या ना, थोडीशी काळजी करून चढा आणि परत प्लीज आपली स्वतःची काळजी घ्या. इथे बघा मी पळत होती कारण ना तिकडनं इतक्या डेंजर गायी वगैरे आल्या ना, शिंग वगैरे खूप डेंजर होते, ते लागायचं म्हणजे प्राण्यांपासून पण थोडंसं आपल्याला सांभाळा. तर इथे बघा फक्त फिरणंच महत्त्वाचं नाही, तर स्वतःची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. तर इथे बघा या गायी होत्या, त्यांच्यापासून पळत पळत मी आली. तर इथे ना सगळ्यात भारी इथं बघा, हे वय असतं आपलं खेळण्या कुदण्याचं, कोणाचा विचार न करण्याचं आणि मनसोक्तपणाने जगण्याचं. तर हे वय आहे. तर इथे ना सगळे आम्ही जेवढे जण गेलो होतो तेवढ्या सगळ्या लेडीज म्हणत होत्या चला आपण नाचू, चला आपण पण थोडासा डान्स वगैरे केलो. पण ना काही जबाबदाऱ्या किंवा भीती म्हटली गेली तर भीती वगैरे असते, कोण काय म्हणेल हा विचार करूनच महिला जसं जसं आपलं वय होतं तसं तसं विचार करायला जातो. पण इथे आम्हाला नको वाटलं, पण हे जे वय आहे लहान मुलांचं इथे बघा त्यांच्यामुळे खूप छान वाढली ते तिथली चिवटीबारीची. कारण असे कोणी काही विचार न करता त्यांनी छान पद्धतीने इथे ना स्पीकर वगैरे लावून छान डान्स केला एका तालामध्ये. तर खूप सुंदर असं लहान मुलांनी इथे डान्स वगैरे केला आणि खूप छान बघायला वाटत होतं. तर मोक्षूला पण आम्ही सांगितलं तू डान्स कर, पण तो नाही म्हणत होता, कारण त्याला माहिती का डान्स नाही केला त्याने. पण मला खूप आवडलं. इथे ना हे वय असं असतं ना, कोणाचा विचार न करता मनसोक्त जगता येतं. तर जसं की आता आपलं वय झालं, थोड्या जबाबदाऱ्या वगैरे पडलेल्या राहतात त्यामुळे, पण काय बोलावं असं समजत नाही. सगळ्यांमध्ये आताचं युग खूप मॉडल झालेलं आहे आणि प्रत्येक महिला म्हणते आमच्या घरचे खूप सपोर्टिव्ह आहेत, मॉडल आहेत. पण ना असं आतल्या आत आपल्याला असं होतं ना, कोण काय म्हणेल, महिलांचं जास्त करून येतं. आणि पुरुष पण खूप सारे होते आणि ते पण म्हणत चला आपण पण डान्स करू, पण ना त्यांची पण मनात अशी काहीतरी वेगळी भीती असते. ते म्हणजे आपलं जसं जसं वय होत जातं ना तसं तसं ते आपल्याला एक्सपिरियन्स होत असतं. तर इथे बघा आता ते जाऊ द्या तो विषय, इथे स्टॉप करते. पण नाही इथे बघा या मावशींकडे आम्ही आलो. इथे एवढ्या याच्यामध्ये फक्त पावडेची हॉटेल यांचीच होती आणि इकडे बाजूला सगळीकडे शेंगा, म्हणजे ते भुईमुगच्या शेंगा म्हणतात ना, त्या शेंगा होत्या उकडलेल्या. आणि इथे ना चुलीवरती हे दादा आहे ना छान मक्कीचे कणसं उकडून त्याला छान बनवून देत होते. आणि इथे या मावशींनी ना एकच हॉटेल होती यांची पावड्याची, तर त्यांनी इतके सुंदर बनवले ना. तर आम्ही ना पहिले टेस्ट करण्यासाठी म्हणजे दोघांसाठीच घेतले थोडे थोडे, मग नंतर चेक केली सगळ्यांनी. तर सगळ्यांना इतके आवडले होते ना, तर आम्ही डबल मागवले, कारण
इतकी सुंदर आणि अप्रतिम अशी चव होते ना, जे की आपण घरी पण केलं ना तरी लागणार नाही. मी बाहेरचं खात नाही जास्त करून, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा मी हे खायची टेस्ट केली तर इतकं सुंदर अशी चव होती त्याची, तर बोलायला शब्द कमी पडायचे असं काही होतं. म्हणजे एका एकाच्या हाताची चव म्हणताना तसे त्यांची होते. तर त्यांनी मला डबल विचारलं, बघा आता पुढे त्या बनवताना तेव्हा आपोआप कॅमेरा चालू होऊन गेला होता आणि त्या मावशींचा ना म्हणजे डायरेक्ट व्हिडिओज काढले गेला माझ्या मोबाईलमध्ये. तर त्या मला बोलल्या, तुला माझ्या इथली चव कशी वाटली पावड्याची? तर खूप सुंदर अशी चव होती. त्यांना लगेच सांगितलं. आणि त्यांच्याकडे बाकीचे जे गिऱ्हाईक येत होते ना, ते सांगत होते डबल देऊ का? कारण जेणेकरून ना म्हणजे काही लोक त्यांच्याकडे येताना ते पुढे चालले जायचे आणि म्हणजे घेतले का पुढे जायचे आणि परत पुढून मागं फिरून यायचे पुन्हा घेण्यासाठी, कारण त्यांच्या हाताची चवच एकच नंबर होती. आणि मोक्षचे पप्पा बोलले, आपण घरी कितीही काढलं ना तरी अशी चव येणार नाही. आणि इथे सगळे जे मुलं होते ना, यंग मुलं जे होते सगळे इथे कॉमेडी करत होते सगळे. म्हणजे त्या मावशी पण इतक्या छान होत्या ना, खूप फ्रेंडली बोलल्या आमच्यासोबत सगळ्या. आणि एकदम भारी म्हणजे वाटलं. आणि इथे ना ते दादा इथे छान मक्कीचे कणसं वगैरे आम्हाला बनवून दिले. खूप सुंदर अशी चव होती त्याची पण. चुलीवरचं स्वयंपाक म्हणतो ना आपण, छान लागतं तसं काही ते होतं. तर ते चुलीवर नव्हते बनत, ते शेगडीवर बनवत होते. आणि तो दादाचे कणसं होतं ना ते आम्हाला उकडून बनवून देत होत्या चुलीवर. ते खूप सुंदर अशी चव होती. तर इथे ना मावशींना अशाच गप्पा वगैरे करत झालं आणि त्यांना बघा परत आम्ही सांगितले का पुन्हा एकदा बनवा, कारण खूप आवडले. आणि त्या ना असं बनवून नव्हत्या ठेवत, जो कोणी येईल ना त्याला लगेलग बनवून द्यायचे आणि मग आम्हाला प्रत्येकाला द्यायचे. ते म्हणतात आपल्या पण, म्हणजे त्यांना आम्ही सांगितलं का आपला पण माल वेस्ट जायला नको आणि दुसऱ्यांनाही काहीतरी फायदा व्हावा, म्हणून त्यांनी बघा लगेच मला नवीन बनवून देण्यासाठी त्यांनी गॅस वगैरे ऑन केला आणि नवीन पुन्हा चालू केलं. तर खूप असं तिथली चव होती. आणि तुम्ही कोणी गेले असेल ना तिथले मक्कीचे कणसं नक्की खाऊन बघा, खूप असे गोड लागले, खूप छान चव होती. आणि तुम्हाला सगळ्यांना बघून तोंडात पाणी झालं असेल, कारण मी आता पुढे तुम्हाला मक्कीचे कणसं पण दाखवते पुढे. आणि माझे सबस्क्रायबर सांगतात, तुम्ही सबस्क्रायबरांना फक्त दाखवता, खायची काही म्हणजे देतच रे असं म्हणतात. नाही, तुम्ही कधी येशाल तर नक्की तुम्हाला पण देईल. तर इथे बघा खूप छान असं मक्कीचे कणसं वगैरे खूप छान भाजून देतात. आणि इकडे बघा माकड पण आलेलं होतं. म्हणजे आम्ही येताना खूप ठिकाणी बघत होतो की इथं माकड असतील, तिथं बघत होतो तिथं असतील, पण तिथं कुठे नव्हतं. आम्ही त्याची वाट बघत होतो तेव्हा नव्हतं आणि आमचं सगळं खाल्ले गेलं. नंतर बिचारा आला आणि त्याला पण त्या मावशीनं म्हटलं माकड आलं, तर त्यांनी पण त्याला हाकलून दिलं बिचाऱ्याला. एकदम छान छोटंसं पिल्लू होतं माकडाचं. आणि इथे बघा जे मी सांगितलं ना, जो धबधबा आहे तिथे काहीतरी घटना घडणार होती, तर तो हाच धबधबा. इथे ना मी गेली नाही, कारण ना इथे बाहेर पाऊस चालू होता. आणि अशा ठिकाणी ना धबधबे बघायला खूप छान वाटतं, पण ना तिथे जाऊन ना यंग मुलं खूप काही ना काही असे पराक्रम करतात जेणेकरून त्यांच्या आईवडिलांना त्रास होतो. तर इथे बघा पाऊस चालू होता आणि एक मुलगा डायरेक्ट धबधब्याच्या तिथे गेला आणि डायरेक्ट बसून गेला. तर तो चालला होता डायरेक्ट, त्याचं म्हणजे कमी जास्त काहीतरी झालं असतं. आता मोबाईलमध्ये काही एवढं वाटत नाही, पण जवळ जेव्हा गेलो ना तेव्हा खूप डेंजर होतं. मोक्षच्या पप्पांनी त्यांनी त्या मुलाला वाचवलं.